जिले के सरकारी अस्पताल में मरीजों के रिश्तेदारों को खून के लिए भटकना पड़ता है। अनुपस्थिति के कारण अस्पताल में एक रात 12 बजे कुख्यात अस्पताल में खून उपलब्ध हुआ। खून की आवश्यकता के बारे में जानकारी प्राप्त होने के बाद चंद्रपुर पुलिस अधीक्षक डॉक्टर महेशरावजी रेड्डी ने रक्तदान किया। काल रात्री 11 वाजता सोशल मीडियावर एक मेसेज आला होता, त्याच्यामध्ये ए निगेटिव्ह ब्लड अर्जंटली पाहिजे म्हणून आणि एक पेशंट गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये डिलिव्हरीसाठी आहे, त्यांना ए निगेटिव्ह ब्लड गरजेचे म्हणून मला मेसेज मी पाहिलेला आहे। ती मेसेज बघून ते कन्सर्न पर्सनला मी फोन केलेला आहे। फोन करून त्यांना विचारलं म्हणजे अर्जंटली गरज आहे का म्हणून त्यांनी म्हटलं की अर्जंटली व्हावे। ते इमिडिएटली मी तिकडे 12 वाजता पोहोचलो आणि तिकडे ब्लड देऊन परत आलो। पंढरपुर में गणेश उत्सव मंडल ने अलग अलग तरीके से गणेश उत्सव मनाने का प्रयास किया है। भगवान गणेश की मूर्ति स्थापित किए बिना इस मंडल ने डिजिटल रूप में गणपति की मूर्ति बनाई है। परिसर में उनकी मनोरंजन की सराहना की जा रही है। आम्ही कुठल्याही राजकीय पोटाच्या हातून पूजा करण्यापेक्षा दुर्बल, वंचित, शोषित, पीडित आणि ज्या ज्या घटकांना आरतीचा मान मिळाला नाही त्या सर्व घटकांना इथं आम्ही मान दिला। त्या तृतीयपंथी असतील, वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिक असतील, अंधशाळा असेल, बालकाश्रम असेल किंवा पालवी असेल, कुष्ठरोगी असतील, हिंदू मुस्लिम असतील, टांगेवाले असतील, छकडेवाले असतील किंवा पारधी समाज असेल, गडशी समाज असेल आणि अशा विविध आरत्या एक 35-40 आरत्या आम्ही या 5 वर्षामध्ये केल्या। आणि मागच्या वर्षी आमची मूर्ती पण भव्यदिव्य होती, पण चंद्रभागेच्या पात्रातील खड्डे पाहता त्या खड्ड्यामध्ये 10 दिवस गणरायाची पूजा करायची आणि त्या खड्ड्यामध्ये विसर्जन करायचं आणि तेच परत JCBच्या सहाय्याने उकरून ते लांब नेऊन फेकतात। ही देवाची विटंबना आमच्या डोळ्याला बघू वाटली नाही। त्यामुळे आम्ही असा एक निश्चय केला की ह्या वर्षी गणरायाची मूर्ती बसवायची नाही, फक्त प्रतिमेचं पूजन करायचं आणि त्या प्रतिमेच्या पूजनाचीच मिरवणूक काढायची आणि जो खर्च होतोय तो खर्च दुर्बल, वंचित, शोषित किंवा पूरग्रस्त असतील किंवा ज्या ज्या घटकांना गरज आहे त्या घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। आज तुम्ही इथं पाहू शकता या मंडपामध्ये साऊंड सिस्टीम नाही, इथं हलगी वाद्य नाही, झांज पथक नाही, म्हणजे जनतेला व नागरिकांना कुठलाही त्रास या गणेशोत्सवाचा होऊ नये म्हणून आम्ही इथं सरकारी दवाखाना पण आहे। आम्ही इथं कुठलंही वाद्य वाजवत नाही, फक्त या गणरायाची फोटो ठेवलाय आणि त्याची पूजा आम्ही रोज करतो, एवढंच आम्ही म्हणजे वेगळं पण दाखवलंय। आणि आम्हाला प्रथम क्रमांक अर्बन बँकेने दिला आहे, असे प्रत्येक वर्षी आम्हाला नंबर कुठल्या मंडळाचा मिळतोच। आणि हे आम्ही का केलं तर एक संदेश जावा की बाबा एवढी मोठी भारीतली मूर्ती आणायची, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणायची, त्यामुळे चंद्रभागेत एकतर पाणी कमी असतं आणि त्या कलरमुळं पाण्याचं पर्यावरणाला धोका निर्माण होतो आणि पाणी नसल्यामुळं अशा मूर्त्या वर राहतात, त्या एक हात एकीकड पाय, मग ही विटंबना होती, ती आमच्या डोळ्याला बघवत नाही। शनिवार को गौरी उत्सव बहुत ही उत्साह से मनाया गया। रविवार को दूसरे दिन अनुराधा नक्षत्र को गौरी पूजा का उत्सव मिला। कोकण में विभिन्न तरीकों से गौरी की पूजा की जाती है। कंजियस त्योहार विभिन्न प्रकार की रीति रिवाज की पेशकश करते हैं। यहाँ गौरी पूजन का विशेष महत्व है। गौरी को मांसाहारी शाकाहार का भोग लगाने की परंपरागत है। मणिपुर में वाहन के शक में युवक को पीट कर हत्या की। वाहनों की चोरी करने का संदेह में भीड़ ने एक व्यक्ति को पीट कर हत्या कर मार डाला। वरिष्ठ अधिकारी पुलिस के अनुसार इस मामले में 5 लोगों को गिरफ्तार किया गया। तो खबरों में आज के लिए बस इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी एप्लीकेशन प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल्स के अपडेट देखने के लिए हमारा YouTube चैनल MNS न्यूज लाइव को आज सब्सक्राइब करें। तब तक के लिए नमस्कार।